जम्मूमध्ये गेल्या 4 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे। या पावसाने प्रचंड विध्वंस केला आहे। डोडा, किश्तवार, रियासी, राजौरी, रामबन, पुंछ यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वैष्णोदेवी यात्रेसाठी जाणाऱ्या 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे आणि अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत। लष्कर, SDRF, NDRF आणि स्थानिक पोलीस प्रशासन बचाव कार्यात गुंतले आहेत। अनेक भागात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे। सततच्या पावसामुळे अनेक नद्या वाहत आहेत। जम्मूमधील तावी नदी सर्वाधिक विनाश घडवत असल्याचे दिसून येत आहे। मंगळवारी जम्मू तावी नदीवर बांधलेला पूल पावसात कोसळला। या पुलावरून वाहने धावत असताना ही दुर्घटना घडली। या पुलाच्या कोसळण्याचा लाईव्ह व्हिडिओही समोर आला आहे। व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की मुसळधार पावसात लोक त्यांच्या वाहनांमध्ये जात आहेत आणि प्रत्येक जण पूल ओलांडण्याच्या घाईत आहे। त्यानंतर अचानक पूल कोसळतो। या कोसळलेल्या पुलात अनेक वाहने देखील अडकली आहेत आणि लोक स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या वाहनांमधून बाहेर पळताना दिसत आहेत। पूल कोसळल्यानंतर पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आणि लोकांना धीर धरण्यास सांगण्यात आले। तावी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मंगळवारी दोडा जिल्ह्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे। यापैकी 3 जण घसरून नदीत पडले आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्यात बुडाले, तर एकाचा घर कोसळल्याने मृत्यू झाला। जम्मूच्या किश्तवाड़, रियासी, राजौरी, रामबन आणि पुंछ जिल्ह्यांतील उंच भागात बरेच नुकसान झाल्याची नोंद आहे। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे वर्णन केले आहे आणि त्यांनी आपत्कालीन बैठकीचे अध्यक्षपद भूकंपग्रस्त भागात घेऊन जिल्हा प्रशासकांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत।